अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आज 12 जानेवारी रोजी शिवसेनेचे उमेदवार व जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या आगरकर मळा येथील निवासस्थानी प्रशासकीय यंत्रणेने अचानक धाड टाकली। पोलिसांचा फौजफाटा व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे घरात गोंधळ उडाला आणि याच तणावाचा परिणाम थेट शिंदे यांच्या प्रकृतीवर झाला। धाडीच्या तीव्र मानसिक दबावानंतर अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेनंतर शिंदे कुटुंबियांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। माजी महापौर शीलाताई शिंदे आणि चिरंजीव मुन्ना शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणा व सत्ताधारी राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले। आमचे शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे साहेबांना त्यांच्या घरी ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी जो छापा टाकला, धाड टाकली, त्यामुळं ते आता अत्यावस्था अवस्थेत आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावं लागलेलं आहे। खरं तर जेव्हापासून शिवसेनेने स्वबळावर या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, हे काही स्वतःला बलाढ्य बनवणाऱ्या लोकांना पचलेलं नाही, लोकप्रतिनिधींना पचलेलं नाही आणि म्हणून कुठली तरी कपट कारस्थानं करायची आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे उमेदवार आहेत, यांना प्रशासनाच्या माध्यमातून कसं लक्ष करता येईल हे पूर्ण अहिल्यानगर शहरात, उपनगरात सर्वत्र सुरू आहे। शिवसेनेचे उमेदवार प्रचार करत असतील तर त्यांच्या मागे गुंड जातात, त्या गुंडांना इनडायरेक्टली प्रोटेक्शन पोलिसांचं प्रशासनाचं असतं की काय असं चित्र त्या ठिकाणी दिसतंय। अरे साधे निवडणूक जाहीरनाम्याचे प्रचार पत्रका वाटायला सुद्धा या ठिकाणी पाबंदी आणली जाते। अशा पद्धतीने जर प्रशासन वागणार असेल आणि जर आमच्या कुठल्याही शिवसैनिकांना आणि उमेदवारांना त्यांच्या जीवितात जर कुठलाही धोका पोहोचला, काही तोशीस जर झाली, तर आम्ही प्रशासनाला म्हणजे एका बाजूने आवाहन करतो की तुम्ही हे थांबवा आणि निवडणुकीच्या पद्धतीने नियम कायद्याला धरून होऊ द्या। दुसऱ्या बाजूने आम्ही इशारा देतोय प्रशासनाला, जर आमच्या शिवसैनिकांना आणि उमेदवारांना जर अशा पद्धतीने वेठीस धरल्यानंतर जर त्यांच्या जीवितास कुठलाही धोका पोहोचला तर गाठ शिवसेनेची आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आहे, हे प्रशासनाने ध्यानात ठेवावं। आता अनिल शिंदे साहेबांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना आम्ही करतोय। डॉक्टरांशी बोललेलो आहे, त्यांना चांगले उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। पण प्रशासन ज्या पद्धतीने कारण सांगतंय, तुमच्याबद्दल फोन आला, तुमच्याबद्दल हे आलं, अरे आम्ही जर विरोधी पक्षाच्या जर जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या आमदार खासदारांबद्दल जर तक्रारी केल्या तर हेच प्रशासन इतक्या तत्परतेने कारवाई करेल का? सामान्य नागरिक नगरचा सांगेल की प्रशासन एकतर्फी वागतंय। आम्हाला प्रशासनावर अजूनही विश्वास आहे, नियमावर कायद्यावर विश्वास आहे, पण हा विश्वास ढळू नये ही जबाबदारी शेवटी प्रशासनाची आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांची, निवडणूक यंत्रणेची आहे। आणि नगर शहरात आज अशी परिस्थिती झालेली आहे की स्वबळावर लढणारी शिवसेना आज खूप पुढे निघून जाते की काय, या भीतीने हे विरोधी पक्षातली जी मंडळी आहेत, आमच्या विरोधात जे लढत असलेले आहेत, मग आमच्या सत्तेतले असोत नाही तर आणखी कोणी मित्र पक्ष असोत, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणून यांनी कट कारस्थानं करून प्रशासनाला हाताशी धरून हे वेगवेगळे हातखंडे वापरायचा जो प्रयत्न चालवला आहे तो त्यांनी थांबवावा। अन्यथा आम्हाला रणांगणात लढण्याची शिवसैनिकांना चांगली माहिती आहे, बाळासाहेबांचा तोच विचार आम्ही अंगीकारलेला आहे। या पुढची लढाई आम्ही रणांगणात लढायला सज्ज आहोत। जे काही कारवाई केली त्यांना काही सापडलं का? त्यांनी एवढी घरामध्ये येऊन दहशत केली, घरापर्यंत किचनपर्यंत पोहोचले, काही त्याबद्दल सांगितलं? त्यांना विचारा ना तुम्ही, तुम्हाला काही सापडलंय का? तुम्ही कोणत्या आधारे कारवाई करताय, कुणावर करताय? अनिल शिंदे हे असे उमेदवार व्यक्ती आहेत, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, त्यांच्यावर साधी एखादी चॅप्टर केस नाही, म्हणजे सर्वात लोभस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा व्यक्ती, त्यांना तुम्ही बोलवलं असतं ना, निवडणूक शाखेत बोलवलं असतं, पोलीस स्टेशनला बोलवलं असतं, जिथं पाहिजे तिथे बोलवलं असतं तर ते आले असते। तुम्ही ही जी दडपशाही आणि हा जो वेगळा मेसेज शहरात द्यायचा प्रयत्न करत आहात, नगरचा सुज्ञ नागरिक हे सगळं बघतोय आणि आम्ही काय, नगरचा सुज्ञ नागरिक याला मतपेटीतून उत्तर देईल। जेव्हा असं नगर शहरात करायचा प्रयत्न झाला, एकाधिकारशाही माजवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा या नगर शहरात शिवसेनेने भरघोस यश मिळवलेलं आहे। अनिल भैयांपासूनचा हा इतिहास आहे, त्यामुळे याचा बोध विरोधकांनी घ्यावा आणि ही दडपशाही थांबवावी।